नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो, तुमच्या स्वप्नांना जिद्दीची जोड देण्यासाठी व यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज व्हा वही पेन घेऊन. मी मीरा भोपाळे तुमचं स्वागत करते तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर जय हिंद पाठशाला या. आजचा विषय आहे चालू घडामोडी आणि दररोज आपल्याला चालू घडामोडीचे 10 प्रश्न घ्यायचे आहेत, जे तुम्ही वहीत लिहून घ्या. याचा उपयोग तुम्हाला परीक्षेच्या वेळी होईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीग IPL 2026च्या प्रसारणावर बंदी घातलेली आहे? तर तो आहे बांगलादेश. मग या बांगलादेशाने मुस्तफिरुज रहमान या बांगलादेशी गोलंदाजाला कोलकाता नाईट्स रायडर याने मुक्त केलेलं असल्यामुळे कोलकाता देशाने इंडियन प्रीमियर लीगला प्रसारणासाठी बंदी घातलेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, स्पेसएक्सने कोणत्या देशाचा कॉस्मोस स्कायमेड म्हणजेच CSG-3 पृथ्वी निरीक्षणासाठी उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे? तर ते आहे इटली. इटली या देशासाठी एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, रोलिंग बजेट फ्रेमवर्क सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश या राज्याने 3 वर्षासाठी म्हणजेच 26-27 आणि 27-28 व 28-29 या 3 वर्षासाठी रोलिंग बजेट फ्रेमवर्क सादर करण्याचे ठरविलेले आहे आणि असं करणारं ते पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्याबद्दल अधिक माहिती ही अशी. यानंतर प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय सशस्त्र दलासाठी खारे आणि समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी स्वदेश नावाची जलशुद्धीकरण प्रणाली कोणी विकसित केली? तर ते होते DRDO, ज्याला आपण मराठीमधून संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणून ओळखतो. यानंतर प्रश्न क्रमांक 5, केंद्रीय मंत्री रंजन सिंग यांनी भारतातील पहिल्या कमर्शियल ट्रॉपिकल ट्राऊट फार्मचे उद्घाटन कोठे केले? तर ते आहे हैदराबाद, तेलंगणा येथे. आता ट्राऊट हा एक माशाचा प्रकार आहे आणि हा उष्णकटिबंधीय प्रदेशात म्हणून हैदराबाद येथे फार्म म्हणजे याची फार्मिंग होणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6, पृथ्वी परिक्रमा दिन 2026 कधी साजरा केला जातो? तर तो दरवर्षी 8 जानेवारीला साजरा केला जातो. कारण काय झालं तर 1851 मध्ये लिओन फुकॉल्ट यांनी फुकॉल्ट पेंडुलम वापरून पृथ्वी स्वतःभोवती परिक्रमा करते हा सिद्धांत मांडला, म्हणून त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आता दिवसाच्या गोष्टी निघाल्यात म्हणून 1 जानेवारी हा दिवस DRDO स्थापना दिन व जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच 3 जानेवारी सर्वांना माहीत आहे पहिली शिक्षिका स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती, जी की बालिका दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानंतर 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरा केला जातो. 6 जानेवारीला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस आहे म्हणून तो पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. व 9 जानेवारीला साऊथ आफ्रिकेतून गांधीजी परत आपल्या भारतात आले होते म्हणून प्रवासी दिवस किंवा प्रवासी भारतीय दिवस म्हणून 9 जानेवारी साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या भारतातील राज्यात दुर्मिळ चंदन बिबट्या पहिल्यांदा दिसला? तर तो होता कर्नाटक. आता त्याच बिबट्याला स्ट्रॉबेरी बिबट्या म्हणून सुद्धा किंवा स्ट्रॉबेरी लेपर्ड म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण त्याच्या अंगावर काळ्या रंगाऐवजी फिकट तपकिरी किंवा गुलाबी ठिपके असतात. कर्नाटकामध्ये विजयनगर जिल्ह्यामध्ये हा बिबट्या सापडलेला आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सँडलवूड लेपर्ड सुद्धा म्हटलं जातं. यानंतरचा 8वा प्रश्न आहे,
एड्रा या शक्तिशाली हिमवादळाने कोणत्या देशाला प्रभावित केलेले आहे? तर ते आहे अमेरिका. अमेरिका या देशामध्ये हेद्रा ह्या शक्तिशाली हिमवादळाने प्रभावित केलेलं आहे. म्हणजे काय झालंय तर अमेरिकेमध्ये यामुळे प्रचंड हिमवृष्टी व थंडीची लाट आलेली आहे.